फक्त सामान नाही खाली जाऊ दे, मी लावतो, आपण लावू. सामान तुझ्याकडनं जेवढं खाली नगर घेऊन जा. चला मंडळी, अखेर मुहूर्त आलेला आहे. 5 वाजता सामान चाललं आहे गाडीमध्ये. डायपर कुठे ठेवला मायरा? हे बघ दांडा उघड आणि हे त्याला लाव, म्हणजे 2 राहतील मोठ्या बॅगेत. हे आणतो मी, हे आणतो, हे सोड. ही बॅग घेऊन जा. आणि ही बॅग त्याला लावून दे वरती. नाही का? ही फक्त घेऊन जा. चला मंडळी, 1 राऊंड गेलेला आहे. आता दुसरा राऊंड जायचं. चला झालं निघा. पॅकेज मध्ये आहे ना काय ती बरे मला पत्रिकाने दिली, म्हणलं पॅकेज मध्ये आहे ना. ही घेऊन ठेवतो बॅग. नाही पण याची गरज नाही वाटत. उगाच कशाला मिरवायला. फोटो काढून घेतो. हां फोटो काढून घेतो मी. गणपती बाप्पा मोरया. चला लेट्स गो टू लग्न घर. चला मंडळी, ही पाठी पाठी चालली ती. चला आपण सामान घेऊया. चला बाय द वे, आई येणार आहे कधी? परवा. आज तारीख काय? 17 ना? 19 तारखेला. 19 तारखेला आई येणार आहे. तर मी ब्लाबला बुक करून देईल, मग आई त्याच्यात येईल. आता सामान आहे ते सगळं आपण घेऊन जाऊ. चला मायरा क्या? अरे देवा. चल मी फोन करतो तुला. 12ची बुक करतो मी ब्लाबला. मी ती 4 येईल. रविवारी की सकाळची करू? उन्हाची एवढी असं विचारतो. नाही एसी गाडीमध्ये मग ते वेळ पण निघून जाईल ना. ठीक. चला संध्याकाळी. संध्याकाळी हो आम्ही येणार, पण संध्याकाळी म्हणजे दुपारनंतरच येणार आहे आम्ही पण नाशिकवर सुरगण्यावरनं. त्या दिवशी रविवारी. मग मी पण तरी आधी येऊन काय करायचं? ठीक आहे चालेल. ठीक आहे चला. तिला म्हण कसे पोचाल त्याच्यानंतर बुक कर गाडी. नाहीतर मी आधीच तिथे. आपण त्या दिवशी किती वाजता येणार? त्या दिवशी 4 वाजणार ना यायला आपल्याला, मेहंदीच्या दिवशी. मी काय म्हणते, आधी ते बिल चेक करा. ते 21, 19 का 20? 20 आहे. नक्की 20. म्हणजे मग गाडीतच आले असते. हां मी तेच म्हणतो. 1 मिनिट, मी आहे ना, मी तुला फोन करतो. गाडी येणारच आहे नेक्सॉन. झालं तर मग तुला मी गाडीतनंच हे करेल. जर ती गाडी, फक्त मला ते डेट्स बघू दे. त्या बिलवरती त्यांनी डिलिव्हरी डेट काय दिली आहे ती. पण काय गाडी तर पाठवणार आहे मी ना मुंबईत. हां कधीपर्यंत गाडी तर येणारच आहे, कारण फ्लावर ज्वेलरी वगैरे सगळं आहे तिचं. तोपर्यंत गाडी येणारच येणार. ठीक आहे चल. चला ओके चलो. मायरा घे चल. ती माझी बॅग दे. ते ठेवलं तिने मी एका. चिवटला. बाप्पाच्या पाया पडून घे. बाप्पाच्या पाया पडून घे. ये नमस्कार कर. आता उठो ना आपण. डोकं टेका. नमस्कार करा. हां जय बाप्पा. नमस्कार. जय जय बाप्पा. चला ओ बाप्पा जय जय. चला घ्या सामान दे. ही दे, हे माझ्याकडे दे. नमित आहे माझ्याकडे दे. चला दुसरं काय? त्याला हँडल नाही का ह्या बॅगेला? हां आहे ना हँडल आहेत ना. हँडल आहेत. कशाला हँडल होतं? हे काय पुढे हँडल आहे? अच्छा. तिला श्वेता नको असं उचलू. नाही तर सगळं आधी ते असं मी लिफ्ट मध्ये ठेवते. हां चल लिफ्ट मध्ये ठेव. चल दरवाजा उघड. लिफ्ट दाब. चल चलो 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 चलो. बस तुटलं ना तर सगळंच आणि तीन पण ठेवले. हा? तीन पण उभेच्या उभे ठेवलेत ना. उभं केलं तर ते हे होईल. सगळे बाहेर ठेव. म्हणून ते
चला सामान कसं कसं पॅक केलं या गाडीमध्ये. चला मंडळी काय पण खरंच सापडत नाही. मी 1 महिना झालं, मला 1 महिन्यात काय झालं हे ऑटोवाली ऑटो. चला मंडळी आपण इकडनं निघूया, सुरगाळ्याला जाऊया. गणपती बाप्पा मंगल मोठे उंदीर मामा की. हे ऑटोला बाय कर, बाय. ती बघ गेली, म्याव गेली बघ, म्याव गेली बघ, म्याव. चला लेट्स गो मारा, लेट्स गो. हो ग माव, ऑटो बाय कर ऑटोला. मंडळी 7:15 वाजलेली आहेत. चावतो तो, चावतो. काय चालू आहे मागे गडबड काय चालू आहे. काय आला, काय चाललंय, काय काय करायचं. मायरा काय करते, गेम खेळते. चला आता थोड्याच वेळात आपण लागू संपत दिला. आता एक पॉइंट असा आहे की एकतर नाशिकला थांबून सकाळी तरी जाऊ किंवा डायरेक्ट सुरगाणाला तरी. आता ते पोचण्यावर सगळं डिपेंड आहे. काय ग चिओ, जर पोचलो व्यवस्थित तर डायरेक्ट सुरगाणाच गाठू आपण. बघूया चला काय होत आहे ते. ओले माझी भाऊ, काय करू. आता वाजले आहेत 8 आणि आता काय ना मी एक ब्लॉग टाकतोय. सो काही दिवसांपासून असं म्हणतोय की दिवसाला 2 ब्लॉग्स टाकतोय आपण, सकाळी पण टाकतो संध्याकाळी पण टाकतोय. तर बघू कितपत जमतंय ते. जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा जेव्हा मी ब्लॉग टाकत राहील. आता आपण समृद्धीवरती आहे आणि आपल्याला साधारण तरी अजून इकडनं 1-1.25 तास, 1-1.5 तास आहे अजून नाशिक पोचायला. आणि मग तिकडनं पुढे बघू सुरगाळ्याला किती वाजतात आपल्याला. चलो सकाळी 9:30 वाजले आहेत. आपण आत्ता आहे नाशिकमध्ये आणि आता काय जेवायला थांबलो आहे तिवट्या बुधल्यामध्ये. इकडनं जेवूनच आपण आता पुढे सुरगाणाचा प्रवास करणार आहे. बिकॉज काय ना परत घरी जायपर्यंत उशीर होऊन जाईल. म्हटलं इथेच काहीतरी खाऊन घेऊन, आता भूक पण लागलेली आहे. ते खाऊया आणि नाशिकमध्ये फ्लॅटवरती जायचं आहे, काही सामान आहे ते घ्यायचं आहे आणि मग आपण नाशिकला जाणार आहे. जेवण आलेलं आहे. मायरा, नमिता आणि सतीश चिकन खाणार आहे. मी आता मटन खातो आहे. ऑब्वियस आहे मटन थाळीच खाणार देवटा बुद्धेमध्ये आले की. आता कुठे आपण, नाशिक. किती वेळ आहे अजून, खूप बोर झालं. 2 तासात लग्न घर. हा खूप कंटाळा आला आहे गाडीत बसून. झोपली होती डॅडी पण किती कंटाळा येतो गाडीत बसून बसून. तुम्ही का बोलता आपल्या गाडी. चला मंडळी, LPGचं शॉर्टेज आहे तर तुम्हाला माहिती आहे. तर इथे जेवण जे बनतं आहे ते चुलीवरती बनतं आहे. मी ना मग अशी हात धुवायला आलो तेव्हा ना असं डोळ्यात धूर गेलं. म्हटलं धूर काय, मग इथे बघितलं मी तर इथे जेवण चुलीवरती बनतं आहे. तिथे पण चूल लावली आहे. चपात्या पण ते लोक ह्याच्यावरतीच भाजत आहेत. कुठे गेलं आहे, चूल लावलेली आहे तिकडे. तर काय ना ह्याच्यामध्ये चला आपण काय इकडनं आता निघूया. अच्छा अच्छा अच्छा, काय नाव आपलं. बांबरे. वा वा, खूप छान खूप छान. मालेगाव. थँक्यू सो मच. फॅमिली आहे का. छान वाटलं. मुलांनी ओळखलं. हां 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 हां. आता तिचा तो मूवी आला होता. मूवी आला मुक्काम पोस्ट देवाचं. खूपच
तेव्हा तर खूपच लहान होती ती लहान होती लहान तेव्हा पहिल्यांदा आली ती खूप लहान होती 4 वर्षाची होती. येस थँक्यू बघू आता. थँक्यू तुमचे आशीर्वाद असतील नक्कीच होईल असंच. खरंय खरंय पण खरंय. परत सिरियल सुरू झाली तर हो सिरियल सुरू झाली हो बरोबर गोड बोलते हो. येस तुमचं फॅमिलीचं ते गणपतीचं सॉन्ग पण होतं हो बरोबर ही लहानपणी खूप बघा अरे वा सो नाईस खूप छान चालेल थँक्यू गुड नाईट थँक्यू सो मच. चला ते आजी आजोबा आहेत ते आपलं काय म्हणतात मायराची जी सिरियल होती माझी तुझी रेशीम गाठ ते सिरियल आवर्जून बघायचे ते सांगत होते आणि तिथं ते क्यूटनेस आणि त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या खूप सुंदर वाटायच्या. चला आता काय आपण निघूया. नाशिकमध्ये आपण आहे आणि असं मला माहिती आहे रोड वाईडनिंग खूपच चालू आहे. पुढून सरळ घे. कुंभमेळ्याची ही सगळी तयारी आहे. आपण आलेलो आहे नाशिकमध्ये. नेक्सॉन पण इकडे उभी आहे. ॲक्टर पण आलेली आहे आपली. आम्ही वरती उतरलं ना चिव. चला सामान काढून जे नको आहे ते ठेवून देऊ. चला मंडळी आम्ही नाशिकला आता आलो आहे फ्लॅटवरती आहे. चला सामान ॲक्च्युली थोडं काढायचं होतं गाडीतनं आणि आता काय ना आम्ही विचार केला की उद्या सकाळीच जाऊया है ना. आता ना 11:30 वाजले आहेत. आम्हाला जेवण सगळं होईपर्यंत वियमचं परत जेवण आम्ही घरी आल्यानंतर केलं. तर आता म्हटलं की सकाळीच जाऊया आणि साडी ड्रेपरिस्ट आलेले आहेत. येस तर मग तरी चला तर मला रिव्हील पण झालेली आहे श्वेताची साडी देव मांडवाची आहे. हां ही साडी गणपती नाही दिवाळीला ही साडी दिवाळीला नेसली. असंच सेम व्योमचं पण आहे असंच सेम माझंही आहे. आता व्योम कितपत घालेल याची गॅरंटी नाही बाबा. व्योम एक गोष्ट घालू शकतो काय सांग बूट शूज घालू शकतो म्हणजे तो घरात पण आहे ना शूज घालून फिरू शकतो पण कपडे नाही घालणार मी. सगळ्या प्रकारचे शूज घालेल. चला साडी ड्रेपरी कधीच नाही म्हणजे लहान असताना पण नाही ना है ना वेगवेगळे कपडे घालायला है ना. वेगवेगळं हे सगळं करायला तिला आजही आवडतं. ती कधीच कपड्यांना अशी किरकिरी नाहीये. ही लेस लावली की तुम्ही आधीच. चला आपण काय करूया आता गुड नाईट झोपूया आपण बिकॉज सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे. सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे. आमचा प्लॅन आहे की घरातनं रेडी होऊनच निघूया है ना. हां आणि एक गोष्ट श्वेतांनी चांगलं काय केलं सगळे जे काय इव्हेंटचे कपडे वेगवेगळे केलेले नुसती ती इव्हेंटची बॅगच उचलायची आहे है ना. त्यामुळे ते एक सोपं काम झालेलं आहे. आम्ही बाकीचे सगळे कपडे नाशिकलाच ठेवतो. आम्ही जे तिथे लागणार आहे तेच घेऊन जातो आम्ही. मी पकडू का. चलो मंडळी गुड नाईट. सकाळी भेटूया. उद्यापासून देव मांडव परवा आहे मेहंदी नंतर आहे लग्न धमाल. गुड नाईट.